राहुरी पोलीस ठाण्यात आज शनिवारी पोलीस ठाणे संबंधित नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या। तब्बल 111 तक्रारी निकाली काढण्यात आल्या। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नागरिकांच्या तक्रारी ऐकून तातडीने संबंधित बीट अंमलदार अथवा तपासी अधिकारी यांच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या। राहुरी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी अर्थात 17 जानेवारी 2024 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अनेक गुन्ह्याचा छडा लावला। अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन अल्पवयीन मुलींना पालकांकडे स्वाधीन केले। चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी वाहन नंबर प्लेट तपासणी राबवण्यात आले। शेतकऱ्यांच्या मोटारी चोरी जाण्याच्या प्रकाराला आळा घालून शेतकऱ्यांना न्याय दिला। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीत 1 वर्षाचा काळ यशस्वीरित्या पूर्ण केला आणि आज शनिवारी प्रथमच राहुरीत तक्रार निवारण दिन साजरा करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। यावेळी शहरातील दुचाकी मेकॅनिकल मोबाईल शॉपी दुकानदार व नंबर प्लेट बनवणारे व्यावसायिक उपस्थित होते। यावेळी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, चारुदत्त खोंडे आदीसह अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने आज माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुवर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराव शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आलेला होता। सदर तक्रार निवारण दिनामध्ये साधारणतः 70 ते 80 नागरिकांनी सहभाग नोंदवलेला होता आणि त्यांच्या सर्व तक्रारींचं निवारण करण्यात आलेलं आहे आणि ज्या काही तक्रारी अजूनही प्रलंबित असतील त्याचा योग्य पाठपुरावा करून त्यांचंही समाधान आम्ही करत आहोत। आणि या तक्रार निवारण दिनानंतर बरेचसे मोबाईल व्यावसायिक, मोबाईल दुरुस्ती करणारे दुकानदार, गॅरेज धारक आणि नंबर प्लेटवाले या सगळ्यांची आम्ही परत एक स्वतंत्र मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या समस्यांना पोलीस डिपार्टमेंट मार्फत जे काही त्यांचं समाधान करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। या व्यावसायिकांना बोलवलं होतं, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन केलं, काय सूचना केल्या? तक्रार निवारण दिनाव्यतिरिक्त आम्ही जे काही मीटिंग आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये मोबाईल रिपेअरिंगच्या बाबतीत जे काही मोबाईल दुकानदार आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शन केले की तुम्ही आलेल्या ग्राहकांचा मोबाईल नंबर तुमच्या रजिस्टरला मेंटेन करावं, त्याचं आधार कार्ड घ्यावं आणि ते रजिस्टर मेंटेन ठेवावं, जेणेकरून एखादा चोरीचा मोबाईल तुमच्याकडे जर आलेला असेल तर तो ट्रेस होणं सोपं जाईल आणि एखादा गुन्ह्यात जर त्या मोबाईलचा वापर झाला तर त्याचा बर्डन तुमच्यावर येणार नाही। अनुषंगाने त्यांना आम्ही तोंडी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही लेखी नोटीसही देत आहोत। त्याचप्रमाणे गॅरेज धारकांनाही आम्ही आव्हान केलेलं आहे की त्यांनी कोणत्याही वाहनाची दुरुस्ती करताना त्या वाहनाचे दोन्ही नंबर प्लेट असल्याशिवाय, खात्री केल्याशिवाय ती दुरुस्ती करू नये आणि जर एखाद्याने त्यांना खूपच आग्रह केला तर त्यावेळी त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर याचं रेकॉर्ड मेंटेन करून त्या वाहनाची दुरुस्ती करावी आणि काही संशयास्पद वाहन धारक ज्यांनी त्यांच्याकडे दुरुस्ती केलेली असं जर काही जाणवत असेल तर ते पोलीस प्रशासनाला त्याची माहिती द्यावी। नंबर प्लेट वाल्यांना विदाऊट नंबर प्लेट वाहनांसाठी आम्ही कारवाई सुरू केल्यानंतर रेडियम नंबर प्लेट बसवणाऱ्यांकडे भरपूर गर्दी झालेली आहे, तरी त्या नंबर प्लेट बसवून देणाऱ्यांना आम्ही सूचना केलेली आहे की आपण कुठल्याही वाहनाला नंबर प्लेट बसवून देताना त्याचा आरसी बुक, त्या आरसी बुकवर लिहिलेला चेसिस नंबर, इंजिन नंबर जो त्या आरसी बुकवर आहे तो त्या वाहनावर असल्याची खात्री करूनच नंबर प्लेटची विक्री करावी आणि ती बसवून द्यावी। आलेल्या लोकांनी काही तुम्हाला तक्रारी केल्या आहेत की शहरामध्ये काही मोठमोठ्या सायलेन्सर वाल्या गाड्या ज्या आहेत त्यांच्यामुळे नागरिकांना पण त्रास होतोय आणि त्यांना पण त्रास होतोय? निश्चितच बऱ्याच अशाही तक्रारी आहेत की इतर तक्रारी म्हणजे ज्या पोलीस विभागाशी संबंधित तक्रारींमध्ये वाहतुकीशी संबंधित जी गोष्ट आहे की मोठ्या सायलेन्सरचा मोठा आवाज करून ज्या काही गाड्या चालवतात त्याच्यामध्येही विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे, तर त्याच्यावर आम्ही निश्चित कारवाई करणार आहोत।